देशासाठी मतदार उत्स्फूर्तपणे मतदान करण्यासाठी बाहेर पडले आहेत। मागील 2 दिवसांपासून उष्णता कमी असल्याकारणाने आज मतदान देखील वाढल्याचे समजते। राजकारणात आरोप प्रत्यारोप हे सुरूच असतात। विरोधकांचे कामच आरोप करण्याचे आहे। एखादा पिक्चर, एखादी स्टोरी आपल्या समोर उभे करून ते सातत्याने वाजवत राहणे हे कामच विरोधकांचे आहे। याचा परिणाम मतदारांवर होत नाही, असे वक्तव्य आमदार संग्राम जगताप यांनी माध्यमांशी बोलताना केले। निश्चितच एक चांगला जनप्रतिसाद लोकांच्या मनामध्ये आजच्या दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्याला पाहायला मिळाला। आणि अगदी सकाळी 7 ते संध्याकाळी 6 पर्यंत मतदान होतं आणि 6:30 पावणे 7ला लोक खरं तर रांगेमध्ये उभा राहिले आपल्याला पाहायला मिळाले। मतदान चालू होण्याच्या अगोदर खरं तर रांगा सुरू झाल्या होत्या आणि हा एक देश हिताकरता मतदान करायचं, देशाकरता मतदान करायचं अशी एक जनभावना प्रत्येकाच्या मनामध्ये आज खरं तर आम्हाला पाहायला मिळाली। मोठा एक दरवेळेसपेक्षा टक्केवारी आज आपल्याला वाढलेली पाहायला मिळते। त्यामध्ये आज वातावरण देखील मागच्या 2 दिवसामध्ये पावसाचं वातावरण झाल्यामुळं उष्णता आजच्या दिवशी कमी जाणवली। त्यामुळे दिवसभर हे सारखं सरासरी मतदान आपल्याला चालू असताना पाहायला मिळालं। त्यामुळं सर्वांचेच मी नागरिकांचे आभार मानतो, मतदार बंधू भगिनींचे आभार मानतो। नाही, आता राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोप हे चालूच असतात, ते 5ही वर्ष चालू असतात। जे पारंपरिक विरोधक असतात ते विरोधकच असतात, पण त्यांचं कामच तेवढं असतं की फक्त आपला आरोप करत राहणे, काहीतरी एक पिक्चर उभा करणे, एक स्टोरी तयार करणे आणि ती सातत्याने वाजवत बसणे, हाच एक प्रकार आपल्याला पाहायला मिळत असतो। त्याचा कुठं फटका महायुतीला नाही, अजिबात नाही। महायुतीला कुठलाही फटका बसणार नाही। लोक हुशार झालेत, पूर्वीसारखा काळ राहिलेला नाही। लोक मालिकडच्या काळामध्ये लोकांना सगळं लक्षामध्ये येतं, त्यामुळे कुठल्याही प्रकारे लोकांच्या मनामध्ये एक वेगळा विश्वास आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे मोठ्या मतधिक्याने महायुतीचे उमेदवार सुद्धा विखे पाटील साहेब आपल्याला निवडून आलेले पाहायला मिळतो। एकंदरीत असं तर्क लावलं जातं की 60%च्या पुढं मतदान टक्केवारी दिसते आणि अजून आकडे पुढे आलेले नाहीत, पण 60%च्या अंदाजे आज बाहेर होऊ शकतो। नाही, याच्यामध्ये खरं तर आपण जर पाहिलं तर जसं आता तुम्ही विचारलं की आरोप प्रत्यारोप, हा आरोपांमधला एक भाग असतो। शेवटी विरोधकांचं काम असतं विरोध करणं, कुठल्या ना कुठल्या एक खोटी माहिती लोकांसमोर प्रसारित करणं आणि त्याच्यावर वारंवार बोलायचं। एखाद्या गोष्टीवरती आपण जर खोटं सातत्याने मांडत बसलो, रेटून बोलत बसलो तर काही प्रमाणामध्ये लोकांना त्याच्यावर विश्वासही बसत असतो, पण तो मतामध्ये कधी येत नाही। लोकांना सगळं माहिती असतं की काय वस्तुस्थिती काय चुकीचं आहे।